आणि आता बातम्या पाहूयात सविस्तररित्या। बातमी आहे अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात। अमित शहांकडून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे, गिरीश महाजन त्यासोबतच माणिकराव कोकाटे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। तर आपण पाहतोय नाशिकच्या शिवाय रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद आहेत आणि एकनाथ शिंदे सोबत आहेत, त्यामुळे हा पालकमंत्री पदाचा तिढा आता सुटणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। या संपूर्ण दौऱ्यात अमित शहा यांच्या एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असणार आहेत। अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे, त्या ठिकाणी पूजा केलेली आहे, छोटेखानी आरती देखील झालेली आहे आणि आता सहकार परिषदेला देखील त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहे। मुंबईमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर अमित शहा यांचा हा दौरा कसा असेल यावर एक नजर टाकूयात। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये त्यांनी आता दर्शन घेतलेलं आहे, पूजा झालेली आहे, महाआरती देखील झाली आहे। मालेगावमध्ये माजी सैनिकांनी सुरू केलेल्या व्यंकटेश्वरा फार्मला देखील त्यांनी भेट दिली आहे। मालेगावमध्ये सहकार परिषदेला अमित शहांची उपस्थिती आहे। अमित शहा आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावरती पाहायला त्या ठिकाणी मिळतात। नाशिकचा दौरा आटोपून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। मुंबईमध्ये दुपारी 4:30 वाजता गोरेगावातील कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि आता आपण पाहिलं त्यांचा नियोजित दौरा कसा असेल ते नाशिकचे सगळे कार्यक्रम आटोपून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। मुंबईमध्ये 4:30 वाजता गोरेगावमध्ये कार्यक्रम आहे आणि या संपूर्ण दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असतील। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, सध्या अमित शहांचा कोणता कार्यक्रम सुरू आहे त्या ठिकाणी? आताच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर ते मालेगावमध्ये हे दाखल झालेलं आहेत। मालेगावमध्ये दाखल जाहीर होण्याच्या आधी नाशिकच्यात महत्वाचं मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं मंदिर, ते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर एक पूजा सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत राज्यातले काही महत्वाचे मंत्री आणि भाजपचे नेते जे आहेत उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळालं। आणि त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वर मंदिरानंतर ते जे आहे त्र्यंबकेश्वर मध्येच असलेल्या निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये जाऊन तिथे निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे। खरं तर निवृत्तीनाथ महाराजांची जी यात्रा चालू आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात वारकरी हे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे अमित शहा यांच्या दौऱ्यात हा कार्यक्रम नसताना सुद्धा अमित शहा हे निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यानंतर ते मालेगावकडे रवाना झाले। मालेगावमध्ये ते आता दाखल झालेले आहेत आणि काही वेळानंतर ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील। अगदीच या संपूर्ण दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहे आणि आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। असं वाटतंय की या दौऱ्या दरम्यान हा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल? जान्हवी, खरं तर चर्चा होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। कारण जेव्हा अमित शहा त्र्यंबकेश्वर मध्ये आले त्यावेळेस माणिकराव कोकाटे असतील, त्याच पद्धतीने गिरीश महाजन असतील, भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे हे सगळे नेते त्यांच्या सोबत जे उपस्थित होते। त्यामुळे नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदावरून जे महायुतीमध्ये वाद चालू आहे त्या अनुषंगाने काही चर्चा होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त होतोय। त्यामुळे चर्चा झाल्यानंतर काही निर्णय होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच या संदर्भातली माहिती आम्ही वेळोवेळी घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।